काय करतात तुमचे आई बाबा? पण का मला सतत असं वाटायचं की तुमचं आणि त्या मम्मींचं काहीतरी नातं आहे. उशीर होत असेल ना तुम्हाला आणि आई वाट बघत असेल घरी. कस्तुरी, आय लव्ह यू. विजू कुठे आहे? बराच वेळ झाला विजू नाही आला. तो घर सोडून तर नसेल ना गेला? हे बघ, तू तू काळजी करू नको. मावा आहे त्याच्या बरोबर. हा, तू तू पण आराम कर. नाही नको, मीच जाऊन बघते. ऐक ऐक, बस 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 तू बस. लक्ष्मी बस, आराम कर. हा, मावा आहे तिकडे. तुम्ही ना सारखं सारखं त्याला असं टोचून बोलू नका. हाऊस आहे का सांग बरं? बघितलं कसं वागतो तू? घरात काय चाललंय काय नाही इकडे लक्ष नाही. त्याच्यावढी पोरं न कमवायला लागली. पण त्याला पोलिसात भरती व्हायचं नसेल तर त्याला दुसरं काहीतरी करू द्या ना. त्याला ना मला मोठा पोलीस अधिकारी बनवायचं स्वप्न आहे माझं. अहो, ते तुमचं स्वप्न आहे. तुमच्या दबावामुळे कदाचित तो पोलीस होईलही, पण त्याच्या मनात नसेल तर तो. हे बघ, तू आराम कर. हा विषय आता नको, टेन्शन नको घेऊ. टेन्शन येणार मला. आई आहे मी. विजूचं घर सोडून गेला ना तर मी नाही जगू शकत. लक्ष्मी थांब, मी त्याला घेऊन येतो. हा, तू आराम कर. ठीक आहे? तुम्ही फार बोलू नका त्याला. पडून राहतो. माव कुठे? तिला फोन आला अर्जंट हॉस्पिटल मधून. ती निघून गेली. अचानक काय काम निघालं? आता तुम्हाला कसं अर्जंट मध्ये कॉल येतो तेव्हा तुम्ही निघून जाता, तसं ते असेल काहीतरी तिचं. ती गेली. बरं चल, आज चल.
दिवसभर इथंच बसून राहणार आहे का? हे बघ, मी काय दुश्मन नाही तुझा, पण तू वागतोच असं ना, म्हणून मारलं. तू घर सोडून जातोय म्हणायला आईला जसं वाईट वाटलं ना, असं मला पण वाटलं. असं वाटलं मीच कुठेतरी कमी पडलो. आई रडून मोकळी झाली, पण बापाला तसं करता येत नाही ना. माझ्यासाठी नाही, पण आईसाठी असेल. तुझ्या जन्माच्या वेळेस ना डॉक्टरांनी सांगितलं, एक तर आई वाचेल नाही तर मूल. लक्ष्मी लगेच म्हणाली, माझ्या मुलाला वाच. आणि तिचा विचार न करता तू निघून चालला. हं? काय वाटेल तिला सांग? तुम्ही सांगितलं नाही कधी? कोणतेच आई बाप आपल्या पोरासाठी काय केलं ना ते सांगत नसतात. आज वेळ आली म्हणून सांगितलं. तिचा जीव आहेस तू, तिला सोडून जाणार. काय वाटेल तिला सांग? तुझ्याशिवाय नाही जगू शकत. बाबा, बाबा सॉरी. बाबा खरंच सॉरी. मी ना तुम्हाला आजपासून त्रास नाही देणार, आणि आईला पण. मी नाही सोडून जाणार तुम्हाला. विजय, बाबा डोळे पुस, नाहीतर आईला वाटायचं मारून आतमध्ये आणलं. चल. असा का वागलास? काय कमी केलं मी तुझ्यासाठी? कधी फुलं ओवाळली नाहीत तुला? कधी प्रसाद दिला नाही का? अगरबत्तीनं तुला ओवाळलं नाही? तुझं असणं मी मानत नाही. तुझं असणं असताच ना तू तर माझ्या नवऱ्याची आणि माझ्या पोराची अशी अवस्था केली नसतीस. काय चुकलं रे माझं? एका पोराचा आधार होता मला. दिवाळीच्या दिवशी तू माझ्या नवऱ्याला बिछाण्यावर पाडलंस, आणि 15 वर्षानंतर दिवाळीच्या तोंडावर माझ्या पोराची अशी अवस्था का केली? माझं चूक भगवान हवंय तुला. ते माझ्या पोराला 15 वर्षानंतर अशा अवस्थेत नेऊन सोडलास तू. माझी काही चूक झाली तर मला त्रास द्यायचाच ना. माझ्या पोराचं असं का केलं? नाही, मी असं होऊ देणार नाही. माझ्या पोराचं आज तुला काही पण करू देणार नाही मी. तुझ्या आणि माझ्या पोराच्या मध्ये मी खंबीर उभी आहे. चॅलेंज आहे तुला, खुल्लं चॅलेंज आहे तुला. माझ्या पोराचं काही बी वाकडं होऊ देणार नाही. माझ्या पोराच्या जीवासाठी ही मम्मी खंबीर उभी आहे.
मम्मी काय करता मम्मी मम्मी मी हात जोडतो, पाया पण नाही मम्मी नाही 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 मम्मी नाही नाही मम्मी जिद्द करते जीवा. माझ्या पोरावर काल मी रागावले. माझ्या पोराची मी वागले ना म्हणून देवानं मला शिक्षा दिली. मम्मी तुम्ही काळजी करू नका. मी जगातला मोठ्यातला मोठा डॉक्टर आणेन, पण आपल्या छोट्या बाईला मी काय होऊ देणार नाही. शिवा काय म्हणाला रे डॉक्टर? माझं सुरू कसं आहे? नाही मम्मी, ऑपरेशन सुरू झालं हेच सांगायला आलो होतो मम्मी मी तुम्हाला. पण छोटाबाई रोज ज्या रस्त्यानं येतो ना आपल्या घरी, तिकडे ऍक्सिडेंट नाही झालाय. हो कुठेतरी जात होता, कुठून तरी येत होता मम्मी, तिकडेच झालं सगळं. कुठं जात होता शिवा? शोधून काढ. हा मम्मी बघतो. अरे बाई सावकाश सावकाश सावकाश. कुठे गेला होतास? आई आई सॉरी. हे बघ माझं चुकलं, मला माफ कर. मी परत तुम्हाला असा त्रास नाही देणार आणि मी तुझ्या जवळच थांबणार कायम. बाबांनी मारलं नाही ना तुला? माझ्याकडे काय बघतो? आईला खरं सांग ना. तू घर सोडून गेला असता ना तर हिनं मला माझा बोऱ्या बिस्तरा गुंडाळून पोलीस स्टेशनला पाठवला असतं. काहीतरीच काय बोलतात. नाहीतर काय, तसं पोरं बाळ झाली की बायकोचं प्रेम कमीच होतं नवऱ्यावरचं. हो. हा मग खरंच आहे ना. मग माऊ कुठे? हा ती 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 हॉस्पिटलमध्ये गेली. तिला अर्जंट फोन आला, तिला जावं लागलं. अचानक? अगं किती टेन्शन घेतेस तू? अगं मला पण फोन आला तर मी जातो ना अचानक पोलीस स्टेशन मध्ये. मग तसंच गेली ती. काय विजू? बापरे, खूप वेळ झाला ना. तुम्हाला भूक लागली असेल, मी कुकर लाव. बस 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 बस. कसली काय आहे तुला? बस 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 आराम कर. मस्त कडक चहा मारूया आता. हा आणि आम्ही दोघं बनवणार. आल्याचा जमेल तुम्हाला? वा वा, चॅलेंज करते. बघ. पसारा करू नका. मम्मी छोटा भाई कुठे गेला होता ना याची खबर लागली आपल्याला. म्हणजे त्या आपल्या छोटा भाईचा ऍक्सिडेंट झाला ना, तिथून जवळच ती कस्तुरी राहते म्हणून. मी सांगत होतो आधीपासून की ही पोरगी डेंजर आहे आपल्यासाठी. का बोलवलं असेल माझ्या पोराला? तिच्यामुळे सगळं झालंय मग. शिवा जर हिच्यामुळे माझ्या पोराला काय पण झालं ना, तर आज त्या पोरीचा या हॉस्पिटल मधला शेवटचा दिवस. मी तिला सोडणार नाही. प्लीज प्लीज तू जरा शांत हो ना. हे बघ, सौरभला काही होणार नाही. शांत हो कस्तुरी.
कशी शांत हो सिंधू, तूच सांग. अगं कस्तुरी, तूच हार मानलीस तर कसं होणार आहे? मला त्याला नाही भगवते असं. मलाही नाही बघवते. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं सौरभला असं बघावं लागेल. अगं पण आता आपणच पॉझिटिव्ह नको करायला. मला सांग, त्याला ताकद कशी मिळणार? कस्तुरी ऐक माझं, रडू नकोस प्लीज, शांत हो. आई आई मला आईशी बोलायचंय, मला आत्ता आईशी बोलायचंय. हो हो, मी फोन आणून देते तुला. हा, आपण बोलू आईशी. रडू नकोस प्लीज, रडू नकोस. हा, आलीच मी. विजू, हा सापडलं का? बाबा, हा. मी काय म्हणतोय, हा. अहो तुम्ही एवढी वर्ष पोलिसाची नोकरी करताय, एवढ्या चोरांना शोधून काढलं, साधे चहा पावडर नाही शोधू शकत? तुला सापडली का? मी काय पोलीस आहे काय? काय मस्करी करतो माझी? बाबा मी हे जेन्युइनली बोललो, जेन्युइनली म्हणजे? मनापासून बोललो. नाही, ते कळलं मला, मनापासून मला कळलं. मी तुला सांगतोय चहा साखर मी शोध तुम्हाला म्हणून ते- जेन्युइनली हे सांगितलं. तुमचा चहा झाला? तू तू कशाला आली? तू जा, आराम कर, आराम कर, जा. ते काय अजून चहा नाही ठेवला तुम्ही? ते चहा पावडर आणि साखर कुठे? मी तुला सांगत होतो तिथे म्हणून. तुम्ही हे मला सांगत नव्हतं, मध्ये मध्ये पाणी टाकायचं हे सांगत होतं. मध्ये मध्ये काय पण टाका सांगतो. तुम्ही सांगितलं तो इथे हे म्हणून. हे नाही अरे अरे, सांगितलं तुम्ही बाबा. भांडू नका, तुम्ही भांडू नका. चहा ठेवते मी, जा तुम्ही. तू नको करू, तुझं आम्ही करतो, आम्ही करतो चहा. काही गरज नाही. अरे चहा ठेवायला सांगितलं तर एवढा, जेवण करायला सांगितलं असतं तर उपाशीच ठेवलं असतं. मग जा तुम्ही. तुम्ही दोघं बोलताय हेच माझ्यासाठी खूप. जा. बरं, मी माऊला फोन करतो, तू कर. नेहमी सारखा नको करू, हा. गोड कर जरा. विजू लक्ष दे, मीठ येते, साखर 2 चमचे जास्त टाक. दे. हा होकार तुम्हाला कधीच नाही मिळणार आहे. मी आता फक्त थँक्यू म्हणायला आले होते. कस्तुरी, माझं तुझ्यावर सर मनापासून प्लीज, माझ्या बाबांना वाईट वाटेल किंवा त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. कस्तुरी काय कर? कस्तुरी इथे बस, बस प्लीज, शांत हो कस्तुरी. सगळं माझ्यामुळे झालंय. काय बडबडतेस तू? तुझा काही दोष नाहीये यात. माझं बोलणं सौरभच्या मनाला लागलं नसतं तर त्याची गाडी अशी. अगं असं काहीही नाहीये कस्तुरी. आई पाणी घेतोस का? प्लीज पाणी घे ना. सगळी माझी चूक आहे सिंधू. मी त्यांना असं नाही म्हणायला नको होतं. सगळं माझं चुकलंय. सगळं माझं चुकलंय. सौरभची अशी अवस्था फक्त माझ्यामुळे झाली. सगळी माझी चूक आहे. माझं चुकलं. काय केलं माझ्या पोराला? माझ्या पोराला काय केलं?